श्री स्वामी समर्थ. कसे आहात? आय होप स्वस्त मस्त मजेत असाल. हा माझा पहिला ब्लॉग आहे. ब्लॉग काय म्हणतात ते. ओके. पहिले मी कथेची करायचे ब्लॉग, पण आता फर्स्ट टाईम घरगुती केला. त्याचा आहे माझा सुट्टीचा दिवस. म्हटलं चला, खूप दिवसांपासून घरी नव्हते, म्हणजे 1 महिन्यापासून मला काही सुट्टी भेटली नव्हती ऑफिसमधून आणि 1 महिन्यानंतर घरी आहे. तर जरा फुलाझाडांना पाहिलं. माझी तुळशी माता खूप सुंदर दिसते. तिच्या शेजारी मनी प्लांट वगैरे आहे. तर कसं असतं ना, ऑफिसला गेल्यानंतर कळतं की घराची किंमत काय आहे. म्हणजे घरी आपण जो टाईम स्पेंड करतो तो किती महत्त्वाचा असतो. कारण ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळणं खूप मुश्किल असतं. मी ज्यावेळेस यूट्यूबला आले त्यावेळेस विचार केला की माझे बी फॉलोअर्स होतील. मी बी यूट्यूबच्या माध्यमाद्वारे खूप काही करू शकेल. पण रिस्पॉन्स तसा माझा इतका बरासा नव्हता. मी प्रयत्न करायचे सोडले नाही. चालू आहे. जास्त काही फॉलोअर्स वगैरे नाही आहे, पण जे पण आहे ते मेहनतीचे आहे. तर मी पहिल्यांदा कथा चालू केल्या, त्याच्यानंतर शॉर्ट व्हिडिओज. रिस्पॉन्स नव्हता. स्वामींची सेवा करायला लागले. स्वामींची सेवा म्हणजे इतकी बुडाले त्याच्यामध्ये की माझ्या त्या सेवेचं फळ म्हणून मला एकदम इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. इंटरव्ह्यू घेतला. मी सिलेक्ट झाले आणि नेमकं दसऱ्याच्या दिवशी त्यांनी मला हजर व्हायला लावलं. माझा पहिला दिवस दसरा होता. काय सांगावं, तो दिवसही मी विसरू शकणार नाही, ती तारीखही विसरू शकणार नाही आणि ज्यांनी मला तो चान्स दिला ते पण नाही विसरू शकणार. तशी तर मी महाराष्ट्रापासून दुसऱ्या राज्यात आहे, म्हणजे मी गुजरातमध्ये आहे. सगळ्या गोष्टी खूप मिस करायचे. त्याच्यात झालं हे की ज्यावेळेस माझा इंटरव्ह्यू होता, तो इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती पण मराठीच होती. कारण ती व्यक्ती मुंबईची होती आणि इथे त्यांची ब्रांच आहे. तिथं मला त्यांनी सिलेक्ट केलं ॲज अ एम्प्लॉई म्हणून. मी खूप खुश आहे आज. आज 10 महिने झाले कंप्लीट मला इथे जॉब करून. त्या 10 महिन्यानंतर म्हणजे माझी लाईफ इतकी बिझी झाली की काय सांगावं. तर इतकं सगळं बोलता बोलता मी डाळ ढोकळी बनवलेली आहे. परत तुपाचं पण मी मधीच घेतलेलं आहे. मी काय बोलते मला स्वतःला नाही सांगता येते. ही माझी जर्नी मला खूप म्हणजे आठवणीची राहील. तर इथं मी घेतलं आहे तूप बनवायला. मला काही ब्लॉग बनवता येत नाही. चुकलं मापलं असेल तर माफ करावं. इथं मी घेतलं आहे तूप बनवायला. मलई जमवून ठेवली होती, जी आज सुट्टीच्या दिवशी मी ती बाहेर काढली आणि एका पातेल्यात मोठ्या पातेल्यात घेतली आहे. मी ग्राइंडर नाही फिरवत मलईवरती, कारण मला ते आवडत नाही. एक 5च मिनटामध्ये हा जो चमचा आहे त्याच्याने मी अशी फेटते त्याला छान असं स्मूथली. आणि मी रात्री झोपताना काय करते, डीप फ्रीझरमध्ये, म्हणजे जे आपलं फ्रीज असतं जिथं आपण आईस क्यूब वगैरे बनवायला ठेवतो, आईस वगैरे जमवायला ठेवतो, तिथे एक डब्बा भरून आहे ना, चांगलं छान पाणी आहे ना स्वच्छ पिण्याचं, ते भरून ठेवते. म्हणजे तो मोठा डबा भरून बर्फ तयार होतो, जो मी ह्या लोण्यामध्ये टाकते की लोणी आणि ताक वेगळं व्हावं लवकर लवकर. तर हे मी हाताने केलं आहे बघा. लोणी असं तयार झालं आहे, ताक साईडला निघायला लागलं आहे. हे मी फक्त हाताने फेटते. तर ह्याच्यामध्ये मी आता बर्फाचा गोळा मोठा असा टाकेल, जो इथे दिसतोच आहे ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. आणि कसं की इतका मोठा कसं काय, तर तो डब्यामध्ये ठेवला होता त्याच्यामुळं तो इतका डब्याचाच आकाराचा तो गोळा आहे एकदम. आणि तो असं दिसायला पण तो डब्याचा आकाराचा दिसतो आहे. त्याच्याने काय होतं माहिती आहे, जे लोणी थोडंफार असं पातळसर दिसतं ना, ते असं जाड होतं आणि जे आपलं ताक असतं ना, ते वेगळं निघतं. आणि मला आहे ना, घरी बनवलेलं ताक खूप आवडतं. म्हणजे मी दरवेळेस ताक बनल्या ते पिते, मस्त साखर वगैरे टाकून पिते. छान लागतं अगदी. आणि आज माझ्या सुट्टीचा दिवस असल्यापासून म्हणजे आहे म्हणून
तुपाचं हे थोडे लहान-लहान कामं, परत पोराची फर्माईश. मग आज काय तर म्हणे महाराष्ट्रीयन बेत करायचा आहे. अ, वडापाव रस्सा बनवायचा आहे, तर त्याची पण तयारी. इथं तूप मी बनवायला ठेवलेलं आहे. तूप बनवल्यावर माझ्या ॲक्चुअलमध्ये लक्षात नाही राहिलं, की त्याचा व्हिडिओ घ्यावा म्हणून. तर आय एम रिअली सॉरी. तर ते खूप छान बनलं होतं, मी विसरले. तर इथं मी करते वडापाव रस्स्याची तयारी. जो मसाला आहे, तो मी थोडा भाजून घेते, परतून घेते आणि वडापाव रस्स्याची तयारी करते. इथं मी बटाटा वड्यांसाठी इथं मसाला तयार करते. बटाटे फोडणी देण्यासाठी. माझं असं काही थोडंफार असतं, जे मी करते. आता एका हातात मोबाईल असताना दुसऱ्या हातामध्ये ते जे ह्याचं असतं म्हणजे काय म्हणावं, तो चमचा दाबायचा, त्याच्याने मी प्रेस करत होते आणि एका हातामध्ये मोबाईल होता. मला काय बाई जमत नाही प्रोफेशनल ब्लॉगरसारखं स्टँड आणणं आणि हे सगळ्या गोष्टी मला जमत नाही अजिबात. मी ते करतही नाही. तर इथं माझं बटाट्याचं सारण तयार झालेलं आहे. इथं रश्शाची तयारी चालू आहे आणि त्यातल्या त्यात मेनू हा होता की बटाटा वडा रस्सा प्लस लस्सी विथ आईस्क्रीम. तर ते सगळं मी तयार केलेलं. लस्सी विथ आईस्क्रीम वगैरे तयार केलं आणि पोराला प्यायला दिलं. तर पोराची रिॲक्शन आहाहा! काय सांगावं, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघाल ना तुम्ही तर खुशच होऊन जाल. रेसिपी महाराष्ट्रीयन लोकांना सांगायची गरज नाही आहे, कारण महाराष्ट्रातलीच रेसिपी मी इथं करते आहे, बरोबर, रश्श्याची. तर असं काही मी रस्सा तयार करून घेतला आहे. आम्ही 2-3 जण असतो घरामध्ये, त्याच्यामुळे जास्त काही तयारी करावं लागत नाही, म्हणजे जास्त काही स्वयंपाक करावा लागत नाही. तर हे आहे बटाटे वडे, ज्यांना मी बेटर लावून घेते, तळण्यासाठी सोडले आहे बा. छानसे 2 बोटं उठले. इथं मी लस्सी तयार करते आणि जी बघा मला लाईक भेटला आहे पहिलाच माझ्या मुलाचा, तर तो खुश आहे. रात्र छान गेली आणि आजचा दिवस हा इतका सुंदर आहे की हे छानसं फूल, माझ्या स्वामींची पूजा आणि हा माझ्या ऑफिसातला एक लिटल बिट फोटो कृष्ण भगवंताबरोबर. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.